शेतकरी मित्रांनो, मी आज देवळा येथील प्रगतशील शेतकरी श्रीकांत पवार साहेब यांच्या शेतामध्ये प्लॉट व्हिजिट करायला आलो आहे. श्रीकांत पवार साहेबांचं टोटल किती एकर सोयाबीन आहे? 55 एकर. 55 एकर सोयाबीनचा प्लॉट आहे. टोटल पेरणी ही BBF पद्धतीने आहे. 5 काकऱ्या ह्या सोयाबीनच्या आणि पुन्हा एक बेल्ट मोकळा. पवार साहेबांनी या सोयाबीनला एक खताची फवारणी घेतलेली आहे. 55च्या 55 एकरला एक सोयाबीनला खताची फवारणी केलेली आहे. खोडमाशी असेल, चक्रीभुंगा असेल याचे कंट्रोल करण्यासाठी, तसेच खोडावरती जास्त फुटवे निघणे, रूट झोन म्हणजे मुळी चांगले डेव्हलप होणे, सोयाबीनची एकसारखी वाढ होण्यासाठी खताची फवारणी त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आपणही पण एक खताची फवारणी जशी पवार साहेबांनी फवारणी घेतली तशी एक खताची फवारणी घ्या. पवार साहेबांना आपण विचारू की पवार साहेब, तुम्ही खताची फवारणी कशी घेतलेली आहे आणि ती घेतल्यानंतर आपल्या अख्ख्या सोयाबीनमध्ये जो व्हिडिओमध्ये आपल्याला जे सोयाबीन दिसतंय, ह्या व्हिडिओमध्ये जे सोयाबीन दिसतंय ते सर्व 55च्या तर 55 एकर प्लॉट आपला पवार साहेब सेम आहेत. तर आता तुम्ही सोयाबीनला पेरणीनंतर पहिली आपली जी खताची आणि कीटकनाशकाची फवारणी झाली ती कधी घेतलेली आहे? पेरणीनंतर साधारणतः 17व्या दिवशी फवारणी घेतली. 17व्या दिवशी तुम्ही पहिली फवारणी घेतलेली आहे. बरोबर आहे. आता तुम्ही कोणती फवारणी घेतली? अगदी योग्य वेळी घेतली. पेरणीनंतर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव हा साधारणतः 14 दिवसापासून तर 20-22 दिवस जेवढं खोड पांढरं आणि कोवळं असतं त्यावेळेस चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव वाढतो. बरोबर. तर तुम्ही 17व्या दिवशी घेतली म्हणजे योग्य वेळी घेतली. आता ह्या फवारणीमध्ये तुम्ही काय काय मिक्स केलं आहे? म्हणजे 20 लिटरच्या पाण्याच्या हिशोबाने, आता तुम्ही 200 लिटर पाणी घेतले का? ठीक आहे, 200 लिटर पाण्यामध्ये तुम्ही STP पंपाने फवारणी केलेली आहे. पंप आहे माझ्याकडे 200 लिटरचा. हां, तर आता 200 लिटर पाण्यामध्ये पहिल्या फवारणीला तुम्ही काय काय मिक्स केलं आहे? रेजिमेंट कीटकनाशक जे आहे ते रेजिमेंट म्हणजे कोराजन तुम्ही घेतलं रेजिमेंट नावाने. हां, म्हणजे पहिल्याच फवारणी तुम्ही रेजिमेंट घेतलं. 120 ml 200 लिटर पाण्याला घेतलेलं आहे. अच्छा, 120 मिली म्हणजे 0.6 ने तुम्ही पर लिटरला डोस घेतलेला आहे. म्हणजे चक्रीभुंगा असेल, खोडमाशी असेल आणि पानं कुरतडणारी आळी, पानं खाणारी आळी आणि उंट आळी याचा बंदोबस्त जवळजवळ लॉंग टाईम म्हणजे जवळजवळ 20-22 दिवस ते कंट्रोल राहतो. येस, म्हणून चांगली फवारणी तुम्ही चांगलं कीटकनाशक घेतलंय. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण खत काय काय घेतलंय? दुसरं खत 10-53-10 खत घेतलं आपण, राईट, की याच्यामध्ये फॉस्फरस जास्त आहेत. बरोबर. ही ग्रेड आपण का घेतली की फुटव्यांची संख्या चांगल्या वाढण्यासाठी, बरोबर, आतमध्ये काडीमध्ये गर्भधारणा होण्यासाठी, पांढरी मुळी डेव्हलप होण्यासाठी जेवढं फॉस्फरसयुक्त ग्रेड आपण पानांद्वारे देऊ तेवढं सोयाबीनच्या खोडाची जाडी चांगली वाढती, मुळीची जाडी वाढती आणि फुलधारणा भरपूर होते. म्हणून मी तुम्हाला 10-53-10ची ही शिफारस केली आणि मी तुम्हाला ते दिलेलं. प्रति 1 किलोचा मी येस. तर 200 लिटर पाण्याला आपण रेजिमेंट 120 मिली घेतलंय. 120 मिली. पुन्हा 10-53-10 हे NPK खत 1 किलो घेतलंय, लिटरला 5 ग्रॅम. तिसरं काय घेतलंय? कोरस SP किती घेतलंय आपण त्याच्यामध्ये? 200 लिटरला 1 लिटर. येस, म्हणजे लिटरला 5 मिली. कोरस SP शेतकरी मित्रांनो, हे झिंक बेसमधलं अतिशय स्टँडर्ड सूक्ष्म खत आहे. सोयाबीन असेल किंवा कोणतंही कोरडवाहू पीक असेल किंवा हरभरा असेल तर सोयाबीनला सुरुवातीच्या कालावधीमध्ये पानांमध्ये हरितद्रव्य तयार करण्यासाठी किंवा कोरडवाहू पिकाला झिंकची गरज जास्त असते. जवळजवळ 32,000 ppm झिंक ह्या कोरस SP मध्ये आहेत. सोयाबीनसाठी अतिशय चांगलं असं हे सूक्ष्म खत आहे. ते पवार साहेबांना आपण त्याची शिफारस केली, त्यांनी ते 200 लिटर पाण्याला 1 किलो घेतलेला आहे. 1 लिटर घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय ॲड केलं आहे? फिक्टर प्लस आपण 200 लिटर पाण्यामध्ये 500 ml घेतलेले. येस, 500 मिली घेतलं, लिटरला 2.5 मिली घेतलं. तर व्हिक्टर प्लसमध्ये 25 प्रकारचे वेगवेगळे ऑर्गॅनिक ॲसिड आहे. मागील 20-22 दिवस पावसामध्ये खंड पडला होता, मुळ्यांच्या कक्षेमध्ये ओल नसते. मुळ्या ह्या ऑर्गॅनिक ॲसिड ह्या स्वतः मुळ्यांमध्ये तयार करत असतात, ते बाहेर फेकतात आणि मग जमिनीतली खतं मुळ्या ह्या अन्नद्रव्य घेत असतात. तर पिकामध्ये ऑर्गॅनिक ॲसिड तयार करण्यासाठी वातावरण व्यवस्थित नव्हतं, जमिनीमध्ये मुळ्यांच्या कक्षेत ओल कमी होती. त्याच्यामुळं आपण पानांद्वारे हे व्हिक्टर प्लस रूट झोन चांगला डेव्हलप होण्यासाठी म्हणजे मुळ्यांचा विकास होण्यासाठी आपण व्हिक्टर प्लस लिटरला 2.5 मिली म्हणजेच 200 लिटर पाण्याला आपण 500 मिली घेतलेलं आहे. असं मिक्स करून अजून काय त्याच्यात घेतलंय का? मॅग्नेशियम. येस, मॅग्नेशियम सल्फेट पण आपण घेतलंय. तर मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो आपण त्याच्यामध्ये टाकले. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन सुरुवातीच्या 50 ते 55 दिवसापर्यंत पानं मोठे करत असतात. तर हे पानं मोठे करण्यासाठी
कोरस एस पीमधलं फेरस, झिंक आणि मॅग्नीज आणि मॅग्नेशियम सल्फेटमधलं मॅग्नेशियम हे 4 अन्नद्रव्ये सोयाबीनचे पानं मोठे करत असतात. तर अशा पद्धतीने पवारसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी ॲग्रो सर्व्हिसेस यांच्यानुसार हे चालू वर्षी पवारसाहेब फवारण्या घेतात. तर पवारसाहेब, आता तुम्ही ह्या ज्या फवारण्या घेतलेल्या आहेत, तुम्ही जी आता ही फवारणी घेतलेली आहेत, ही फवारणी घेतल्यानंतर आपल्या सोयाबीनमध्ये काय काय बदल दिसत आहेत ते एक तुम्ही थोडंसं सांगा. तुम्हाला एक सोयाबीनमध्ये अतिशय भरपूर असा चांगला बदल झालेला आहे. सोयाबीनची वाढ चांगल्यापैकी झालेली आहे. सोयाबीनच्या पानाची रुंदी पण जास्त वाढलेली आहे. येस. आणि सोयाबीनला आता फुटवे पण निघत आहेत, हां, म्हणजे खोडावरती आता 5-5, 6-6 फुटवे आपल्याला नवीन दिसायला दिसायला लागलेली. अजून काय बदल दिसतोय? आळी आपल्याला कुठं दिसत नाही, चक्री भुंगा, खोडमाशी आपल्याला दिसत नाही. नाही, पानं कुरतळलेली नाहीत कुठं. झाडाची चालू वर्षी परिस्थिती चांगली आहे. चालू वर्षी आपण किती खताच्या फवारण्या घेणार आहेत? या वर्षी 3. म्हणजे आता एक फवारणी झाली, अजून 2 फवारण्या आपण घेणार आहेत. 55 एकर सोयाबीन आहेत. चालू वर्षी तुम्ही सगळं शेतकरी ॲग्रो सर्व्हिसेस यांच्यानुसार मार्गदर्शन किंवा त्यांच्यानुसार खताच्या फवारण्या घ्यायचं तुम्ही ठरवलंय आता सर, हो, बरोबर आहे का? एक फवारणी झाली तर अजून 2 फवारण्या आपण घेणार आहेत. अजून 2 फवारण्या आपण घेणार आहे आणि नक्कीच आपलं सोयाबीन ह्या वर्षी इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये 2 ते 2.5 क्विंटल सोयाबीन हे एक्स्ट्रा काढणार आहे. हे तुम्हाला मागील 2 वर्षापूर्वीची आणि मला पण अनेक वर्षापासूनची ही खात्री आहे. एवढंच एक मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.